कधी विचार केलाय तो विस्कळीत गोंधळलेला डेटा त्याला एका सुंदर सुव्यवस्थित गोष्टीत कसं बदलता येईल? चला, आज आपण हेच बघणार आहोत पांडाज नावाच्या एका जबरदस्त टूलचा वापर करून. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पांडाची ओळख करून घेऊ. मग आपला डेटा फ्रेम कसा तयार करायचा, त्यातले नको असलेले भाग कसे काढायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहाळ डेटासोबत काय करायचं, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि ओळख करून घेऊया पांडाजची. अच्छा, तर हा पांडाज डेटा फ्रेम आहे तरी काय? असं समजा की हे खूप हुशार असं एक्सेल शीट आहे, म्हणजे एक टेबलच, पण ज्याच्याकडे खूप शक्ती आहे. यात आपला डेटा ओळी आणि स्तंभांमध्ये अगदी व्यवस्थित बसतो. आणि हे बघा, हे असं दिसतं. एकदम साधं सरळ उदाहरण. विद्यार्थ्यांची नावं, त्यांची उंची, पात्रता सगळं कसं एका टेबलमध्ये व्यवस्थित मांडलं आहे. हाच आहे आपला डेटा फ्रेम. ठीक आहे, डेटा फ्रेम काय आहे ते कळालं, पण खरं सांगायचं तर डेटा कधीच आपल्याला हवा तसा मिळत नाही. त्यात आपल्याला काही गोष्टी जोडाव्या लागतात, काही काढाव्या लागतात. चला बघूया हे कसं करायचं. आता विचार करा की आपल्याला या विद्यार्थ्यांच्या टेबलमध्ये एक नवीन माहिती टाकायची आहे. समजा ते कोणत्या शहरात राहतात ही माहिती. मग ती कशी जोडायची? आणि हे बघा किती सोपं आहे. फक्त एक नवीन कॉलम तयार करायचा, त्याला ॲड्रेस असं नाव द्यायचं आणि त्यात शहरांची नावं टाकायची. बस झाला आपला डेटा फ्रेम अपडेट. ओके, माहिती जोडणं तर सोपं आहे, पण जर एखादी गोष्ट काढून टाकायची असेल तर? त्यासाठी आपल्याकडे ड्रॉप नावाचं एक खास फंक्शन आहे. ड्रॉप वापरताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे ॲक्सेस. हे काय आहे? हे फक्त दिशा सांगतं. ॲक्सेस इक्वल टू 0 म्हणजे आडवी ओळ म्हणजे रो, आणि ॲक्सेस इक्वल टू 1 म्हणजे उभा स्तंभ म्हणजे कॉलम. इतकं सोपं आहे. चला एक उदाहरण बघूया. समजा या NBA खेळाडूंच्या डेटामधून आपल्याला एव्हरी ब्रॅडली ही संपूर्ण ओळ म्हणजे रो काढून टाकायची आहे. मग आपण काय करणार? आपण त्या रोला निवडणार आणि सांगणार ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. आणि झालं काम. ती पूर्ण रो आता आपल्या डेटामधून गायब झाली आहे. पाहिलं किती अचूकपणे आपण नको असलेली माहिती काढू शकतो? आत्तापर्यंत सगळं सोपं वाटतंय, बरोबर? पण आता आपण डेटा सायन्सच्या एका सगळ्यात मोठ्या डोकेदुखीकडे वळतोय. ती म्हणजे गहाळ डेटा. म्हणजे अशी माहिती जी आपल्याकडे आहेच नाही. हा गहाळ डेटा आपल्याला 2 नावांनी दिसतो. एक तर नन किंवा NaN. NaN म्हणजे नॉट अ नंबर. पण घाबरायचं कारण नाही, पांडाज या दोघांनाही सारखंच समजतो. म्हणजे इथे काहीतरी गहाळ आहे. तर या गहाळ डेटाच्या केसला सोडवण्यासाठी आपल्याकडे एक डिटेक्टिव्ह टूल किट आहे. या 3 मुख्य हत्यारं आहेत. एज नल, जे आपल्याला सांगतं की प्रॉब्लेम कुठे आहे, फिलना, जे ती रिकामी जागा भरतं, आणि ड्रॉपना, जे पुरावाच नष्ट करून टाकतं. चला तर मग आपल्या डिटेक्टिव्ह कामाला सुरुवात करूया. पहिली पायरी अर्थात समस्या कुठे आहे हे शोधून काढणं. हे बघा आपलं क्राईम सीन. हा आहे विद्यार्थ्यांच्या गुणांचा डेटा. पण नीट पाहिलं तर कळेल की यात बऱ्याच ठिकाणी नान आहे, म्हणजे माहिती गहाळ आहे. आणि आता बघा जादू. आपण जसंही .isNullचा वापर करतो, ते आपल्याला एक नकाशा तयार करून देतं. जिथे जिथे माहिती गहाळ आहे तिथे ट्रू असं लिहून येतं आणि बाकी ठिकाणी फॉल्स. म्हणजे एका क्षणात कळतं की प्रॉब्लेम कुठे आहे. आणि एक छोटीशी ट्रिक. या सगळ्या ट्रू व्हॅल्यूजची जर आपण बेरीज केली तर आपल्याला प्रत्येक कॉलममध्ये किती जागा रिकाम्या आहेत याचा अगदी अचूक आकडा मिळतो. इथे बघा, प्रत्येक स्कोरमध्ये एक जागा रिकामी आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम कुठे आहे हे तर कळालं. आता प्रश्न आहे की ह्या रिकाम्या जागांचं करायचं काय? चला, त्या भरण्याचे काही मार्ग पाहूया. आपल्याकडे काही पर्याय आहेत. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सगळ्या रिकाम्या जागी 0 टाकून द्या. दुसरा एक हुशार मार्ग आहे. पॅड वापरून वरच्या ओळीतली किंमत खाली घ्यायची किंवा बी फिल वापरून खालच्या ओळीतली किंमत वर घ्यायची. आणि हे बघा, 0 वापरल्यावर आपला डेटा असा दिसतो. सगळ्या रिकाम्या जागा भरल्या गेल्या आहेत. एकदम सोपं आणि सरळ. जागा भरणं ठीक आहे, पण कधीकधी इतकी जास्त माहिती गहाळ असते की ती जागा भरून काहीच फायदा होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? कधीकधी सरळ काढून टाकणंच उत्तम असतं. हे एक मोठं उदाहरण बघा. आपल्याकडे सुरुवातीला एका कंपनीच्या 1000 कर्मचाऱ्यांचा डेटा होता, पण त्यात बऱ्याच ठिकाणी माहिती अपूर्ण होती. मग आपण काय केलं? ज्या ज्या ओळीत एक जरी गोष्ट गहाळ होती ती पूर्ण ओळच काढून टाकली. आणि आता आपल्याकडे 764 एकदम स्वच्छ, वापरायला तयार अशा ओळी शिल्लक आहेत. म्हणजेच आपण तब्बल 236 अशा ओळी काढून टाकल्या ज्या अपूर्ण होत्या. आणि आता जो डेटा आपल्याकडे आहे तो एकदम उच्च गुणवत्तेचा आहे, ज्यावर आपण विश्वास ठेवून विश्लेषण करू शकतो.
तर आपण एका गोंधळलेल्या अपूर्ण डेटासेटपासून सुरुवात केली आणि आता आपल्याकडे एक स्वच्छ, चमकदार, विश्लेषणासाठी तयार असा डेटासेट आहे. आपलं काम इथे संपत नाही, खरं तर इथून सुरू होतं. आता प्रश्न हा आहे की हा स्वच्छ डेटा वापरून आपण कोणती नवी गोष्ट शोधून काढणार आहोत.